कशा प्रकारचं आज प्रशासनाशी बोलणं झालंय? जवळजवळ 1500 कंत्राटी कामगार कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करत होते. सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ 850 ते 900 मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं. या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला. मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब, त्याचबरोबर बोरकर साहेब, हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही 15 ऑगस्टच्या आत सगळ्यांना काम करणारी गेल्या 8 वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत. यांना कुठेही तरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझा तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी 50-50 हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू असं देखील यांना सांगितलं होतं. आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही 1 रुपये कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे. कसं वेटीस धरला जात होतो आणि 50-50 हजार रुपयाची डिमांड केली जात होती, तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे. कुठलीही 1 रुपये कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना 15 ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल. पैसे मागणारे दलाल आहेत. हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे. परंतु परत जर आमच्या कानावर आला तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळेल. जे कामगारांकडनं प्रसाद पैसे मागतील त्यांना 1-2 महिन्याचा पगार थकलेला आहे त्याबाबत जे जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टरकडे काही लोकांचा पगार थकलेला आहे त्याच्यासाठी बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे. यापूर्वीच्या आयुक्तांवरून चर्चा झाली होती. तुम्ही सांगितलं होतं की शहराच्या स्वच्छतेमध्ये कुठले राजकारण आणलं जाणार नाही. आम्ही महापालिका प्रशासनाच्या सोबत असतो. आज देखील आम्ही इथे आलो आहे ते महापालिकेच्या प्रशासनाच्या सोबतच राहण्यासाठी आहे. आम्हाला आमचे फक्त जे कामगार आहेत गेल्या 1.5 महिन्यापासून मुलांच्या शाळा चालू झाल्या 1.5 महिन्यापासून यांना कुठल्याही प्रकारचा पगार मिळत नाही. कामगारांची अतिशय दयनीय अवस्था आहे. त्यांचा हातावर पोट आहे. या कामगारांना कामावर घ्या आणि त्यांचा पगार लवकरात लवकर त्यांच्या अकाउंटला जमा झाला पाहिजे. जे महापालिकेच्या स्वच्छतेसाठी काम करतात त्यांना कुठेही वेठीस धरू नये अशी आमची विनंती होती आणि आज ती मागणी मान्य झालेली आहे असं मला वाटतं. व्यवस्थित काम न करणाऱ्या कामगारांना पाठीशी घालणं आणि काम आंदोलन सुरू होतं काय आणि नेमकी चर्चा झाली दिपेश म्हात्रेंबरोबर? कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आतापर्यंत जे वेगवेगळे एजन्सी खाजगी एजन्सींमार्फत कामगार कार्यरत होते कंत्राटी पद्धतीनं, सदर कामगारांची मुख्य मागणी अशा स्वरूपाची होती की नवीन कंपनी सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीमध्ये त्यांना सामावून घेतलं जावं. सदर मागणीच्या अनुषंगाने आज कामगारांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं होतं. आजच्या या आंदोलनाच्या वेळी सुमित एल्कोप्लास्ट या कंपनीचे संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते आणि सर्व कामगारांना कंपनीच्या वतीनं आश्वासित करण्यात आलेलं आहे की जे कर्मचारी 1 वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून कार्यरत असतील त्यांना कंपनी ऑनबोर्ड करणार आहे. 15 ऑगस्ट पर्यंत करणार आहे. पगार देखील तात्काळ करण्याच्या सूचना सर्व संबंधितांना देण्यात आलेल्या आहेत. दिपेश म्हात्रे अजून एक सांगितले की 50,000 रुपयाची मागणी केली जाते किंवा काहीतरी, त्याबद्दल तुम्ही काय सांगा? सदर अनुषंगाने महापालिकेच्या वतीने देखील आवाहन करण्यात येत आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी केल्या गेल्यास आपण तात्काळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करावा, तसेच महापालिकेला अवगत करावं. महापालिकेच्या वतीने देखील सदर प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात येईल. सर त्यांच्याकडनं ऑडिओ क्लिपची आम्हाला ऑडिओ क्लिप व्हायरल करण्यात येणार आहे. त्याच्यामध्ये जर कोण दोषी असेल त्यांच्यावर तुम्ही कारवाई करणार? नक्कीच.